मी नेहमी सांगतो, एक छोटंसं कुटुंब होतं, अत्यंत हलाखीचं, गरीब परिस्थितीतलं. एक 12-13 वर्षाचा मुलगा होता. स्वप्न खूप होती, त्याची इच्छा खूप होत्या, काहीतरी बनायचंय, काहीतरी करून दाखवायचंय. पण वडील एकटे मजुरीला जाणारे, 4 बहिणी, मोठं कुटुंब, या सगळ्यामध्ये आर्थिक ओढाताण एवढी व्हायची की त्याच्या लक्षात आलं की आपली स्वप्न आपण पूर्णच नाही करू शकत. आपल्याला जे बनायचंय ते या परिस्थितीत आपण बनू नाही शकत. दिवसेंदिवस तो निराश होत गेला, काही होणार नाही आपल्याकडनं. आणि त्याची निराशा त्याच्या वडिलांना जाणवली की तो जर असा निराश होत गेला तर संपून टाकेल सगळं. आणि मग त्या वडिलांनी त्या आपल्या मुलाला निराशेतनं बाहेर काढायचं ठरवलं. एक अत्यंत फाटकं कापड एके दिवशी त्यांनी काढलं. त्या फाटक्या कापडाचा एक रुमाल एवढा तुकडा फाडला आणि तो आपल्या मुलाजवळ दिला. सांगितलं, बाळ, हा फाटका तुकडा घे कापडाचा, आणि हा कुणी 10 रुपयाला विकत घेतय का बघ. अत्यंत जीर्ण झालेलं ते कापड होतं, पण वडिलांनी सांगितलं, हा फाटक्या रुमालाचा कपडा 10 रुपयाला कुणी घेतय का बघ. तो मुलगा म्हटला, बाबा किती जुना कापड आहे, कोण घेईल का. वडील म्हणाले, प्रयत्न तरी कर. त्या मुलानं त्या रात्री तो कापडाचा तुकडा स्वच्छ धुतला, अगदी स्वच्छ. इस्त्री करायची म्हणून त्यांनी स्वतःच्या अंथरुणाखाली ठेवला. सकाळी उठला आणि तो धुतलेला कपडा घेऊन तो बाजारात गेला. 10 रुपयाला कापड, 10 रुपयाला कापड करत ओरडू लागला. 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले. त्याच्या कापडाकडे कुणी बघेना सुद्धा. अक्षर तो रडवेला झाला, कुणी घेणार आहे की नाही त्याला काही कळेना. 6 तास झाले, 7 तास झाले, त्याचा तो फाटका कपडाचा तुकडा कुणी विकतच घेना. पण अचानक एक गाडीवाला शेजारी आला. 10 रुपयाला कापड म्हटल्यावर गाडीचे काच पुसायला म्हणून ते कापड त्यांनी विकत घेतलं. त्या मुलाला 10 रुपये दिले. 10 रुपये मिळाल्याबरोबर तो आनंदानं उड्या मारत घरी गेला. 10 रुपये मिळाले, 10 रुपये. बाबा, 10 रुपयाला कापड विकलं. तर वडिलांनी त्याला कुशीत कवटाळलं. छान केलंस, या 10 रुपयाचा मोठा हातभार लागेल आपल्या घराला. तो मुलगा आनंदित होऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, वडिलांनी त्याच कापडाचा दुसरा तुकडा फाडून त्याला दिला. म्हणले, बाळ, काल हेच कापड तू 10 रुपयाला विकलंस, आता हेच कापड कुणी 20 रुपयाला घेतय का बघ. मुलगा म्हटला, बाबा, काल 10 रुपयाला घेता घेता 7 तास गेलेत, तेच कापड आज कोण 20 रुपयाला घेणार. वडील म्हटले, प्रयत्न तरी कर. अरे 20 रुपये आले तरी आपल्याला खूप मोठी मदत होईल, कर ना प्रयत्न. वडिलांचं ती अर्ज बघितली. मुलगा म्हटला, ठीक आहे. ते 20 रुपयाचं कापड, ते कापड त्या तुकडा घेतला, 20 रुपयाला विकायचा होता. रात्री स्वच्छ धुतला, इस्त्री करायची म्हणून स्वतःच्या अंथरुणाखाली ठेवला, आणि ते कापड घेऊन तो परत बाजारात उभा राहिला.